मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. त्यापैकी आता उरकते सगळं आयुषचा टिफिन वगैरे आणि काय बनवायचं टिफिन मध्ये ते पण बघते. गरम गरम चपाती आणि इकडं आयुषच्या टिफिनची भाजी, म्हणजे सकाळची भाजी तयार होते वाटाणा बटाट्याची. आहे की नाही? सकाळ सकाळचं काम चाललंय डब्बा बनवायचं. आता पटकन आयुषला चहा चपाती वगैरे देते आणि भाजी चपाती पण होतीये. सगळेजण खायला बसल्याशिवाय ना ह्यांना खायलाच देणार नाही. सगळे खाली बसले की मग ह्यांना खायला द्यायचं. मने मस्त बसल्या उन्हाला. छान केली मी आज वाटाणा बटाट्याची भाजी केली आहे. आयुषला चहा चपाती दिली आहे तूप लावून. मी पण नाश्ता उरकून घेते आता पटकन. मला पण भूक लागली आहे. आता जिरलं रात्री खाल्लेलं. चला नाश्ता करून घेऊ आपण. काय चाललंय? सेवा चालली वाटतं लेकाची. मी तुमचे बूट पुसते आज, तुम्ही तुमच्या पोराचे बूट पुसते. कसं असतं लग्न झाल्यावर आता बूट पुसायला लागते. हुशार माणसाबरोबर लग्न केलंय मी. कशा हसतात. माझ्या तसं लवकर लक्षात आलं होतं की मी लग्न करते ते बरोबर माणसाबरोबर करते. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही बरोबर मुलीशी लग्न केले? आता वाटायला लागलं. आता वाटायला नाही. उद्या कोणता दिवस आहे? तुमचा एकट्याचा पगार झाला की आमच्या दोघांचा पण पगार होतो. आहे की नाही? कसं एवढीशा पगारात तिघजण मजा करतात. आनंद महत्वाचा आहे का नाही? पगार किती का असाना, आहे की नाही? मग उद्या आम्ही लय खुश असणार आहे बाबा. उद्या आमचं नाही का ते काय म्हणतात यात्रा महोत्सव आहे उद्या आमची. हे की नाही बाळा? मज्जा. डिंग 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 डिंग. चला रेडी व्हा, आपल्याला जायचंय, निघायचंय आता. चला आयुषला सोडून येऊ आता. आल्यानंतर भेटू पुन्हा. अयो 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 बापरे, काय करू नये आता. देऊ देऊ तुला काहीच नाही त्यात. चाललं तिकडं, माहिती त्याला तिकडं पुढं आहे आपला. आणला खाऊ पप्पानी म्यावचा. आता खाऊ म्हण्याला. देऊ देऊ का? तर आला परत. देऊ द्यायचं तुला. तिकडं जातच नाही, तिकडनं टर्न मारतोय. देतच का काय बघायला. खावा आता. मण्याचं खाऊ बघ आमच्या कसं आहे. मण्याला आमच्या दुसरं काय नाही लागत. मासे आणले तर मासे खातो, होय की नाही? नाही तर मग त्याचा खाऊ. आयुषचे पप्पा गेले आत्ताच कामाला. ते गेले त्यांच्या ड्युटीला. आता मी माझी ड्युटी चालू करते. आयुषला मी शाळेत पण सोडून आलेली आहे. आता संध्याकाळी बोलले जाऊ. तर त्याच्या आधी मी सगळं घर आवरले. मन्या निवांत झोपलाय. झोपा झोपा झोपा. हो सगळं बेड वगैरे सगळं 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 आवरलंय. घर पुसून वगैरे घेतलंय मस्तपैकी सगळं. तसं दिसतंय घर मस्तपैकी. सिरियल चालू आहे. सिरियल बघितल्याशिवाय वेळ जात नाही. काम करताना जरा सिरियल बघितले ना की काम पटापट होतं. मी मस्तपैकी आज नाही का जरा वेगळी हेअरस्टाईल केली. ॲक्च्युली माझे केस मोठे आहेत पण थोडेसे पातळ आहेत. त्याच्यामुळे हेअरस्टाईलच करता येत नाही. नुसतं इकडनं भांग पाडता येतं. मग मी नाही का ट्राय केलं आहे थोडंसं वेगळं काहीतरी. कसं वाटतं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर फायनली माझं सगळं काम उरकले. भांडे आणि कपडे आणि घर पण आवरून झालेले. तर आता मी मस्तपैकी गरम पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकलेली आहे. आपण घरात एवढं काम करतो, धावपळ करतो, आपण आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मी जिरा पाणी पिते. म्हणजे ॲक्च्युली सकाळपासून डाएट वगैरे व्यवस्थित चालू असतो. खाण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डाएटवरती सगळं असतं. आणि एखादा दिवस चिटिंग करायची, एखाद्या दिवस खाऊ शकतो. पण आठवडाभर जिरा पाणी आणि आपलं लिमिटमध्ये खाणं. चला आता मी जिरा पाणी पिते आणि थोडंसं रेस्ट करते. मग संध्याकाळी मग आयुषला घ्यायला जाऊ. तर आत्ताच आले आयुषला घेऊन शाळेतनं. चला आता आयुषला फ्रेश करू आपण. त्याच्या आधी मोबाईल चार्जिंगला लावला पाहिजे. आयुषनी आज एक गंमत केली. शाळेत जाताना एक सॉक्स माझा घातलाय आणि एक सॉक्स त्याचा घातलाय. त्याला कळलंच नाही. हे बघा. अरे 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 एक मम्मीचा आहे अलीकडचा आणि पलीकडचा तुझा आहे. असं का केलं तू?
हा कळलंच नाही तुला. प्राण्यांना जीव लावणं पण नाही का हे खूप अवघड असतं. त्यांना काय पाहिजे असतं, फक्त थोडंसं प्रेम पाहिजे असतं आणि त्याच्या पोटाला फक्त अन्न पाहिजे असतं. त्यामुळे प्राण्यांना जीव लावला ना तर खरं खूप भारी वाटतं माहिती का. आणि प्राण्यांची जबाबदारी घेणं पण काही सुखाचं नाही बरं का. एकदा सांभाळलं ना की शेवटपर्यंत जीव लावावा लागतो, हे की नाही. त्यामुळं आमच्या मन्या डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. चला अब हो गई येशा, म्हणजे आता झाली संध्याकाळ आणि दिवाबत्ती पण झाली आणि आम्ही मस्त भयानक डेंजर पिक्चर बघत होतो बरं का. कोणता? कंचना 2. आता स्वयंपाकाचा पण टाइम झालाय. स्वयंपाकाचा खरं तर मला खूप कंटाळा आलेला आहे, पण स्वयंपाक हा करावाच लागणार आहे, काही ऑप्शन नाही त्याला. आयुष्य बाप्पांचा फोन आला तर त्यांना आज गरम गरम पिठलं खाऊ वाटले आणि भाकरी आणि मस्तपैकी वरण भात. चला आता आपण स्वयंपाक करू. स्वयंपाक झालेला आहे मस्तपैकी, फक्त पिठलं करायचं राहिले. तर पिठलं मी आयुष्य बाप्पा आल्यावरती बनवते. आता भांडे वगैरे सगळे आवरले आणि आता मी आयुषचा थोडा अभ्यास घेणार आहे. ह्यानी भाषणामध्ये भाग घेतला आणि ह्याला विषयच माहित नाही, असं कुठं असतं का. तर उद्या आयुषच्या शाळेमध्ये कुठलं भाषण आहे ते मला लक्षात आलं, मी कॅलेंडरमध्ये पाहिलं. तर उद्या आहे आपल्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे. तर आज मी आयुषला त्याच्याच विषयी थोडंसं सांगणार आहे. ॲक्च्युली म्हणजे थोडंसं त्याला भाषण मला पाठ करून घ्यायचंय. तर बघू उद्या त्याच्या कितपत लक्षात राहतंय ते. आणि मी थोडे पॉईंट लिहून पण घेतलेत. आता त्याच्याकडनं मी सगळं काही बोलून घेते आणि पाठ करून घेते. तर फायनली पिठलं बनवून पण झालेलं आहे. आता पप्पांची वाटच बघायची, अजून पप्पा काय आले नाही. आयुष्य कधी येतात काय माहिती. आता मग गरम गरम मग वाटते त्यांना पण आणि आम्ही पण जेवण करून घेणार मग, हे की नाही. हा पहिलं पण भाषण. तेरे पीछे कौन बैठा है. थांब बसू दे. देख त्याला पण बसायचंय किचन वाट्यावरती. तू एकटाच बसला का, मी पण बसणार, हे की नाही. आमचं मने म्हणतं मी पण बसणार किचन वाट्यावर. मानू पिठलं गरम गरम मस्तपैकी वरण, आळूची डाळ आणि भाकरी आणि भात कुकर मध्ये आणि पापड. हो गया तेरा खाना, हो गया. नहीं हुआ अभी, नहीं हुआ. भूक लागली ना. हा चला आता जेवण करू. मस्त गरम गरम केल्या. चला आता जेवण करून घेऊ. कसं झालंय आयुष्य पप्पाने विचारलं जेवण कसं झालंय आज ते. काय वाटतं तुम्हाला? काय आवड पिठल्याचं म्हणलं काय विषय. चला जेवण वाढते आता. कसं झालं आयुष्य पप्पा पिठलं? तिखट नाही ना झालं. त्याला पापडची पिशवी खोलण्यात येत आहे. चला मी पण जेवण करून घेते आता आणि जेवण झाल्यानंतर भेटू आपण. चला आता जेवण वगैरे सगळं झाले आणि मस्त जेवण झालं. आयुषचे पप्पा पण एकदम मस्त जेवले. हा आता जेवण छान झालं ते मस्त झोपून जा आता. काय आता काय झोपायचंच आहे. हा आता गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. तुला काय डान्स करायचंय? चल गुड नाईट. गुड नाईट. चला सगळ्यांना गुड नाईट. आणि आजचा व्हिडिओ पण आपण इथंच थांबू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.